नमस्कार सगळ्यांनो. आज बऱ्याच दिवसांनी मी आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी घेऊन आली आहे. तर करायला अतिशय सोपी पद्धत आणि घरगुती प्रमाणातच मी मसाला केलेला आहे. तर चला आपण आवळ्याचं लोणचं करायला सुरुवात करूया. आवळे बारीक कच्चेच न उकडता मी बारीक चिरून घेतले आणि त्यात थोडंसं मीठ आणि हळद, कच्चा हिंग, कच्चा हिंग लावून थोडं ढवळून घेतलं. पूर्ण आवळ्यांना हे तिन्ही जिन्नस व्यवस्थित लागले पाहिजेत. त्यासाठी मी या ठिकाणी चमचाचा वापर न करता हाताने पूर्ण लावून मस्तपैकी छान अगदी ढवळून घेतले. आता जोपर्यंत मीठ, हिंग आणि हळद ह्या आवळ्याच्या फोडींना व्यवस्थित लावून ठेवलं आणि तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात हिंग, मोहरी घालून मोहरी थोडीशी घालायची, कारण आपण मसाल्यात मोहरी वापरलेली आहे. त्यामुळे अगदी फोडणीचा वास येण्यासाठी हिंग, मोहरीचा वापर करावा. मी इथे घरगुती मसाला तयार केला आहे. या मसाल्यात मी 1 वाटी मोहरी, 2 चमचे मेथी, त्यानंतर खडा हिंग म्हणजे हिंगाचे खडे असे घेऊन मी इथे हा मसाला तयार केलेला आहे. आणि हा मसाला अतिशय सुरेख आणि सुंदर होतो. वास लोणच्याला फार सुरेख लागतो. तर हे सगळं जिन्नस मी जरा मंद आचेवर परतून घेतलं. अगदी लाल तिखटसुद्धा मी अगदी हिंग तळल्यानंतर तेलात थोडंसं गॅस बंद करून लाल तिखट पण परतून घेतलं. तर आता मी या ठिकाणी असा मसाला लावून लोणचं पूर्ण तयार केलेलं आहे. आणि तेलाची फोडणी आता थंड झाली की मी या लोणच्यात ओतणार आहे. अगदी करायला सोपी पद्धत आहे आणि मसालाही घरगुती असल्यामुळे लोणचं अप्रतिम सुरेख होतं. या ठिकाणी मी छोट्या परातीत व्यवस्थित ढवळायला मिळत नाही, म्हणून माझ्याकडे मोठं भांडं होतं, म्हणजे टप म्हणतात याला, भांडं होतं. त्यात मी ओतून व्यवस्थित परत ढवळून घेतलं. तेल इथे या ठिकाणी थंड झालेलं आहे. त्यात थोडंसं अगदी लाल तिखट घातलं कलरसाठी. आणि आता हे सगळं साहित्य मी पुन्हा ढवळून घेणार आहे, जेणेकरून लोणच्याला व्यवस्थित तेल आणि फोडणीचा वास अतिशय सुंदर सुरेख असा लागतो. आणि मुद्दाम तुम्ही ही रेसिपी करून बघा. अगदी फार आवळे नाही आणलात तरी थोडे आवळे घेऊन त्या आवळ्याचं लोणचं घरगुती करून बघा. अतिशय सुरेख होतं. माझी ही आजची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोवर धन्यवाद.